नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये खरात नॉमिनी असलेल्या 100 खात्यांची चौकशी केली जात असून शिर्डी पोलिसांनी या 100 खात्यांच्या चौकशीला सुरुवात केलेली आहे। अनेक राजकीय नेते, व्यावसायिक यांच्या नावे खाती असल्याचंही आता समोर आलेलं आहे। राहता इथल्या समता पतसंस्थेमध्ये 57 जणांच्या नावावर 100 खाती असून आतापर्यंत या खात्यांवरनं कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे। शिर्डी पोलिसांनी 64 खाती असलेल्या 34 जणांचे जबाब नोंदवलेत, तर 6 जणांना चौकशीसाठी नोटीसही बजावलेली आहे। गोविंद साळुंखे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। गोविंद, 100 खात्यांची चौकशी सध्या सुरू असल्याचं समजतं आहे आणि काही मोठी माहिती या अनुषंगानं समोर येण्याची देखील शक्यता आहे। काय नेमकी याबद्दलची माहिती आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर भोंदू अशोक खरात याचे नवनवीन अपडेट जे आहे ते समोर येत आहेत। दिवसागणिक खात्यांची जशी चौकशी होईल त्याचप्रमाणे नवनवीन खातेदारांचे चेहरे देखील समोर येत आहेत। मोठे मोठे अधिकारी जे आहे ते देखील याच्यात अडकलेले आहे। त्यानंतर राजकीय नेते देखील त्यांच्या नावावर देखील खाते असल्याचं समोर आलं आहे। अशोक खरात वारसदार असलेले 100 खात्यांची चौकशी शिर्डी पोलीस करतायत। अनेक राजकीय उद्योग व्यावसायिक यांच्या नावे खाती असल्याचं समोर आलंय। राहता येथील समता पतसंस्थेमध्ये 57 जणांच्या नावावर 100 खाती उघडण्यात आली आहे। त्यांचे कागदपत्र जे आहे ते देवदर्शनासाठी अशोक खरातनी ते मागितले आणि त्याच्यानंतर ते खाते जे आहे त्यांनी ते उघडलेले आहे। आज जवळपास 6 जणांना नोटीस दिली आहे। की 6 जणांना नोटीस दिल्यानंतर त्यांची देखील आता चौकशी जी आहे ती शिर्डी पोलीस करणार आहे। 100 खाती अशी आहे की ज्या खात्यामध्ये अशोक भोंदू जो आहे तो नॉमिनी आहे आणि या खात्यावरून जवळपास कोट्यवधी रुपयाचे व्यवहार जे आहे ते झाल्याचं समोर आलं आहे। आतापर्यंत 34 जणांच्या नावे असलेल्या 64 खातेदारांची चौकशी जी आहे ती करण्यात आली, ज्यामध्ये प्रतिभा टाकणकर असेल, त्यानंतर पुण्यातील उद्योजक आहे आणि तसेच विशेष म्हणजे परिवहनचे 2 अधिकारी देखील यांच्या नावावर देखील खाते असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर संपूर्ण व्यवहार जो आहे तो अशोक खरातने 7 कोटी रुपयांची देवाणघेवाण या खात्यावरून केली असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे एकंदरीत मोठी अपडेट जी आहे ती आज मोठ्या प्रमाणात समोर आली आहे। ठीक आहे गोविंद, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।